हल्ली माझ्या दिवसाची सुरुवात घरातल्या या पसाराच्या दर्शनानंच होत आहे. नमस्कार, मी योगिनी. आता तर सकाळी उठलं की या साहेबाला नुसतं मांडीवर राहायचं असतं. घरात पसारा पाहून चिडचिड होत आहे खूप. पा कसं हसते खी 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 खी. दात नाही आहे पण नुसतं ही ही करते आणि याला पाहून मी पण करतो. अधिक मास मधली पौर्णिमा आहे म्हटलं तर देवाची पूजा कराव, सत्यनारायण कराव. तर कायचं माई हे दोन्ही कार्टे आज जास्तच मस्ती करायला लागले. दिवसभर येईनं डोयाने लागू आणि स्वतःही झोपले नाही. मग मी बसले त्याला नवीन नवीन चित्र दाखवत. भलता हाशे. मग त्याला नुसतं आता बोलायले आणि खेळायला लागते. एकटक माय तोंड पाहते. काय दिसते काय मी नाही म्हटलं लावशील काय दृष्ट मले. पहा कसा पाहते. एकटक पाहते, नजर नाही हटवत तो. मग म्या म्हटलं असंच जर करत राहिलं तर आपलं काही खरं नाही. लागा कामाले, कोणी येत नाही इथं करासाठी. मोठ्याला दिलं खाली खेळायला पाठवून आणि लायनाला दिलं पायनात झोपून आणि लागली आपल्या कामाला. पहिले तर देव सगळे पितांबरीनं घासून घेतले. मग जे पितळ्याचे भांडे होते मग लागली सत्यनारायणची पूजा करायसाठी. दर महिन्याला पौर्णिमेला पूजा करतो म्हटलं. हा तर अधिक महिन्यातली पौर्णिमा होय, कसं जाऊ द्या. मनच लागत नव्हतं घरात. तारेवरची कसरत चालू आहे पण मी काय कमी आहे. पूजा करायची म्हणजे करायचीच. नवीन उतरण आणली होती, पौर्णिमेला त्याची पण पूजा करायची होती. फायनली मनासारखी पूजा झाली. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम, बाय बाय, टाटा. हल्ली माझ्या दिवसाची सुरुवात घरातल्या या पसाराच्या दर्शनानंच होत आहे. नमस्कार, मी योगिनी. आता तर सकाळी उठलं की या साहेबाला नुसतं मांडीवर राहायचं असतं. घरात पसारा पाहून चिडचिड होत आहे खूप. पा कसं हसते खी 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 खी. दात नाही आहे पण नुसतं ही ही करते आणि याला पाहून मी पण करतो. अधिक मास मधली पौर्णिमा आहे म्हटलं तर देवाची पूजा कराव, सत्यनारायण कराव. तर कायचं माई हे दोन्ही कार्टे आज जास्तच मस्ती करायला लागले. दिवसभर येईनं डोयाने लागू आणि स्वतःही झोपले नाही. मग मी बसले त्याला नवीन नवीन चित्र दाखवत. भलता हाशे. मग त्याला नुसतं आता बोलायले आणि खेळायला लागते. एकटक माय तोंड पाहते. काय दिसते काय मी नाही म्हटलं लावशील काय दृष्ट मले. पहा कसा पाहते. एकटक पाहते, नजर नाही हटवत तो. मग म्या म्हटलं असंच जर करत राहिलं तर आपलं काही खरं नाही. लागा कामाले, कोणी येत नाही इथं करासाठी. मोठ्याला दिलं खाली खेळायला पाठवून आणि लायनाला दिलं पायनात झोपून आणि लागली आपल्या कामाला. पहिले तर देव सगळे पितांबरीनं घासून घेतले. मग जे पितळ्याचे भांडे होते मग लागली सत्यनारायणची पूजा करायसाठी. दर महिन्याला पौर्णिमेला पूजा करतो म्हटलं. हा तर अधिक महिन्यातली पौर्णिमा होय, कसं जाऊ द्या. मनच लागत नव्हतं घरात. तारेवरची कसरत चालू आहे पण मी काय कमी आहे. पूजा करायची म्हणजे करायचीच. नवीन उतरण आणली होती, पौर्णिमेला त्याची पण पूजा करायची होती. फायनली मनासारखी पूजा झाली. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम, बाय बाय, टाटा.